तुम्ही भटकती आत्म्यावर कोणताही चित्रपट बघून घ्या. पहिल्यांदा काही दिवस ती भटकती आत्म्याचा त्रास होतो, नंतर मग कोणी ना कोणी येतो आणि भटकती आत्म्याला एवढं शांत करतो. कोणताही चित्रपट, कोणतीही कथा, चांदोबा बघा, चंपक बना बघा. त्यामुळे भटकती आत्म्याचा त्रास काही दिवस होऊ शकेल, त्याच्या पुढे होणार नाही. भाऊ, मनसे महायुतीसोबत आहे, मात्र शपथविधीच्या कार्यक्रमाला सन्मानाचं निमंत्रण मिळालं नसेल मनसेची एक भावना. नाही, मलाही माहित नव्हतं. आता जेव्हा तुम्ही हा प्रश्न विचारत आहात म्हणून मी 10 मिनिटापूर्वीच आमचे अतिशय निकटचे मित्र आहे नांदगावकरची, त्यांना विचारणा केली. तर तुम्ही म्हणालात ते बरोबर आहे की त्यांना या संदर्भामध्ये नांदगावकरजी असं म्हणाले की आम्हाला निमंत्रण आलं नाही. तर निश्चितपणे हे वरिष्ठांच्या कानावर मी टाकेन. घाई गर्दीमध्ये हे विसरलं असावं, यामध्ये दुसरा काही भाव असेल असं मला वाटत नाही. कधी कधी घाई गर्दीमध्ये निमंत्रण देताना जी यादी करतात ती साधारणतः अधिकारी प्रोटोकॉल राजशिष्टाचारानुसार करतात आणि तिथं कधी कधी आपले मित्र जे आहे त्यांना निमंत्रण जायचं राहून जातं. यामध्ये दुसरा भाग असूच शकत नाही, पण याची नोंद मात्र केंद्रीय पक्षाने घेतली पाहिजे. आपल्याला जेव्हा एखादा मित्र मैत्रीचा हात पुढे करतो तेव्हा असं होऊ नये याची काळजी तर घ्यावी लागेल. ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे. मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा. भाऊ, मुंबईसह राज्यात 2 कोटी स्मार्ट मीटर लावण्याची योजना आहे. तर आता विरोधक कडाडून विरोध करत आहे. सर्वसामान्यांकडून खिशातून हा पैसा घेऊन अदानीला देण्याचा डाव असल्याचा आरोपही विरोधक करतात. समाजवादी पार्टी असेल, शेख असतील, अशी वेगवेगळी लोक आहेत, आमदार आहेत, पक्ष आहेत. आता ते म्हणतात की आम्ही जन आंदोलन उभारणार नाही. या विषयामध्ये काय गंभीरता आहे याची माहिती निश्चितपणे घेतली जाईल. पुढच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये कदाचित याच्यावरचं एक सादरीकरण घेतलं जाईल. शेवटी एकनाथ शिंदेजींच्या नेतृत्वात, देवेंद्रजीच्या नेतृत्वात, अजितदादांच्या नेतृत्वात अशी कोणतीही कृती सरकारकडून होता कामा नये किंवा आम्ही त्याबद्दल निश्चितपणे माननीय मुख्यमंत्र्यांच्या आणि माननीय देवेंद्रजीच्याही कानावर या बाबतीतली गंभीरता सांगू की यामध्ये एकतर जर हे मीटर लावत असताना कोणत्याही ग्राहकाला कोणताही त्रास होणार नसेल तर निश्चितपणे या संदर्भातले गैरसमज दूर करण्याची आवश्यकता आहे. अन्यथा काँग्रेस किंवा महाविकास आघाडी गैरसमज पसरवण्यामध्ये गोबेल्सला मागे टाकते आणि म्हणून आता कुठेही थोडीशीही कसर राहता कामा नये, अडचण राहता कामा नये. आणि या दृष्टीने पूर्ण माहिती घेऊन जर हे अयोग्य असेल तर सरकार गंभीर पावलं उचलेल. याबद्दल मी आपल्या माध्यमातून जनतेला सुद्धा आश्वस्त करतो की सरकार अशी कोणतीही कृती करणार नाही जी जनविरोधी असेल. भाऊ, मोहन भागवत म्हणालेले आहेत यावर्षी जी निवडणूक झाली लोकसभेची त्यामध्ये मर्यादेचं पालन झालं नाही आणि संघासारख्या याला देखील संघटना देखील ओढण्यात आलं. असं आहे की नाही, एक गोष्ट तर खरी आहे की समाजामध्ये सत्तेच्या स्वार्थासाठी विष कागवण्याचं काम हे महाराष्ट्र असेल किंवा उत्तर प्रदेश असेल मोठ्या प्रमाणावर केलं. खरं तर आपण संविधानाच्या तरतुदीमध्ये बघितलं असेल की धीरे धीरे आम्ही जातीच्या बाहेर जाऊन देश राष्ट्रहित या भावनेच्या महामार्गावर प्रवास करावा हा भाव आपल्या डायरेक्टिव्हमध्ये व्यक्त झाला आहे. आपल्या डायरेक्टिव्हमध्ये व्यक्त होताना आपण या बाबतीमध्ये अतिशय आग्रही भूमिका घेतली होती की जात ही उंबरठ्याच्या आत असावी. समाजामध्ये आम्ही एकमेकासोबत जातीच्या आधारावर कधीच वागत नाही. पण महाराष्ट्रामध्ये हे खरं आहे की याची चिंता सर्वसामान्यांनी करावी. अशा पद्धतीचं जाती आणि जातीच्या विषाचा उद्रेक झालाय आणि यासाठी मोहनजी म्हणाले ते खरं आहे की चिंतन केलं पाहिजे. अशा पद्धतीने जर जातीमध्ये भेद झाला तर निवडणुका जिंकता येईल, पण यातून मात्र लोकशाहीचा आणि देशाचा पराभव होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जात ही उंबरठ्याच्या आत आणि सर्वसामान्यपणे सार्वजनिक जीवनामध्ये आपण जात कुठं पाहतो. तुम्ही माझा इंटरव्ह्यू घेताय तर जात पाहून थोडी घेताय. मला वाटतं की आम्ही एकमेकाशी, भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहे, या भावनेने आपण एकमेकाच्या सोबत संवाद करतो, एकमेकाला सहकार्य करतो. मग आता जात जर अशा पद्धतीने हवी झाली तर चिंता करण्याची बाब आहे. एकाच बाजूने हे घडलं की दोन्ही बाजूनी घडले?
नाही, दोन्ही बाजूनी जातीवर कधी राजकारण झालंच नाही. आमच्या बाजूनी तर कधी जातीचं राजकारण झालं नाही. आम्ही कधी जातीचं पत्रकार परिषदेमध्ये जाती विचारलं नाही की पत्रकारांच्या जाती कधी आहे. तुम्ही एखादं उदाहरण सांगितलं तरी त्याचं मी स्वागत करेन. हो, मणिपूरचा दाखला दिलेला आहे. मणिपूर एका वर्षापासून शांततेची वाट पाहत आहे, मात्र अजूनही अशांतता तिथे निर्माण झाली असं मोहन भागवत आणि कालच्या भाषणात म्हणाले. नाही, कुठेही देशामध्ये अशांतता असू नये. ज्याचा फायदा काही दृष्ट शक्ती, ज्या राष्ट्रविरोधी ताकद किंवा देशाबाहेरील ताकद याचा फायदा घेतात. मणिपूरमध्ये जे घडतंय ते आज नाही आहे, ते 7व्या दशकापासून अशा पद्धतीच्या काही घटना तिथं झाल्या. मधात मणिपूर शांत झालं होतं, पण पुन्हा मणिपूरमध्ये ज्या घटना जातीच्या आधारावर झाल्या आहे त्याची चिंता सरकार करते आहे आणि सरकार त्यावर खूप बारीक लक्ष देऊन आहे की अशा घटना या राष्ट्रविरोधी शक्तींना प्रोत्साहन देतात. नीट परीक्षेवरतून मोठा आता गोंधळ चालू आहे. देशभर रोष व्यक्त करतात विद्यार्थी. काही जण सुप्रीम कोर्टात गेले की या परीक्षेत घोटाळा झालेला होता. प्रशासन आणि सरकार कुठेतरी अपयशी पडले का विद्यार्थ्यांची समजूत काढण्यामध्ये आणि या परीक्षा घेण्यामध्ये? नाही, मला नीट परीक्षेच्या संदर्भातली फारशी माहिती नाही, पण मला काल जेव्हा एका विद्यार्थ्याचा फोन आला तर मी तातडीने याची माहिती घेण्याच्या सूचना माझ्या विभागाला, माझ्या OSDला दिल्या. एकदा माहिती घेऊन मग त्यावर मग आपलं लेखी मत मी सरकारला पाठवीन की या संदर्भात ज्यांचं आक्षेप आहे त्यांच्या आक्षेपाच्या बद्दल गंभीरतेने चौकशी करण्याची आवश्यकता आहे आणि जर काहीही नसेल, गैरसमज असेल तर तो दूर करण्याचा आपला प्रयत्न असला पाहिजे. दुसरं एक महत्वाचं आहे की भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी पुन्हा एकदा महाराष्ट्रातून आता वर्णी लागते अशी चर्चा सुरू आहे. विनोद तावडे यांचं नाव आहे. JP नड्डा यांचा कार्यकाळ 30 जूनला संपतोय. आता ते मंत्री होत आहेत, त्यामुळे कुठेतरी या जागेवर दुसऱ्या व्यक्तीची वर्णी लागेल असं महाराष्ट्रात संधी मिळेल असं वाटतं. आणि विनोद तावडेचं नाव मला याबद्दल माहिती असू शकणार नाही. मी विनोद तावडेंशी स्वतः बोललो, पण तावडेजी सुद्धा मी विचारलं त्यांना की तुमचं नाव आहे का, तर तावडेजींनी सांगितलं की अजून पक्षामध्ये सिनियर लोक आहेत, पण याबद्दल निर्णय तर पक्षाचे नेतृत्व करेल, याबद्दल मी मत व्यक्त करणे योग्य नाही. नाही, हे तर सरासर चूक आहे. हे सफेद झूट, सफेद सोमवार सारखा आहे. RSS कधीच राष्ट्रीय अध्यक्ष कोण असावा अशा गोष्टींमध्ये RSS फक्त चांगलं व्यक्तिमत्व घडून राजकारणामध्ये त्यांनी देशसेवा करावी एवढा भाव घेऊन काम करते. आणि आपल्याला मी निश्चितपणे सांगेल की व्यक्तीवर RSS कधीच प्रेम करत नाही, विचारावर प्रेम करते, देशावर प्रेम करते. प्रत्येक व्यक्ती चांगला घडावा आणि त्या व्यक्तीच्या माध्यमातून चांगली सेवा व्हावी हा भाव असतो. व्यक्तीवर पुण्याच प्रेम RSSचं कदापि असत नाही. चंद्रकांत पाटील असे म्हणतात की विनोद तावडे यांना राज्यात किंवा केंद्रात एक मोठी जबाबदारी मिळू शकते, त्यामुळे थोड्याशा चर्चा वेगवेगळ्या सुरू झालेल्या पाहण्यात येतात. मोठी जबाबदारी मिळू शकेल याच्याबद्दल आक्षेप असण्याचं कारणच नाही, कारण विनोद तावडेजीने आपलं कर्तृत्व केंद्रात जाऊन सिद्ध केलं आहे. भाऊ, लोकसभा निवडणुकीत भाजपची जी विचार झाली त्यामध्ये यंदा अनुसूचित जातीची मतं जी आहेत ती भाजपला मिळाली नाही असं विश्लेषण केलं गेलं. मोहन भागवतांनी देखील त्यावर भाष्य केलेलं आहे. ते म्हणाल की शेकडो वर्ष पाहण्यात आलेल्या अस्पृश्यतेमुळे समाजातील काही घटक त्या काळी अन्यायाबाबत आजही वर्तमान काळ अशी नाराजी व्यक्त करत आहेत. कुठेतरी भाजपची विचार या सगळ्या नाही, पण ही नाराजी व्यक्त करताना ती भाजपवरच का करावी? खरं तर ही नाराजी व्यक्त होताना काँग्रेसवर झाली पाहिजे. 1936 मध्ये काही भाजपा नव्हती. जेव्हा विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकरांनी प्रतिज्ञा घेतली की मी हिंदू धर्मामध्ये जन्म घेतला पण हिंदू म्हणून मारणार नाही, तेव्हा भाजपचा काय संबंध होता? तेव्हा काँग्रेस नेत्यांनी बाबासाहेबांना समजवण्याचा प्रयत्न केला नाही. 1952 मध्ये आपण बघितलं आहे की बाबासाहेब लोकसभेमध्ये उभे होते तेव्हा काँग्रेसने त्यांचा पराभव केला ईशान्य मुंबईमध्ये. आपण बघितलं 54 मध्ये पोटनिवडणूक झाली, भंडाऱ्यामध्ये डॉक्टर महामानव विश्वरत्न भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर उभे होते, तिथं काँग्रेसने पराभव केला. खरं तर बाबासाहेबांनी काँग्रेस हे जळतं घर आहे असं सांगितलं. संविधानाची डिबेट तुम्ही वाचा, त्या डिबेटमध्ये माननीय परमपूज्य विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकरांना किती त्रास दिला त्या डिबेटमध्ये, पण बाबासाहेबांनी अतिशय तर्कसंगत उत्तर देऊन सर्व काँग्रेसचा विरोध संपवला आणि आपली घटना 26 जानेवारीला आपण देशाला समर्पित केली. तर खरं तर मग याचा खरा परिणाम तर
काँग्रेसवर व्हायला हवा याचं महत्वाचं कारण आहे की आम्हाला अनुसूचित जाती समाजाचे असणारे आमचे जे संबंध आहे त्या संबंधाचा विस्तार अजून वेगाने करण्याची आवश्यकता आहे. अनुसूचित जातीला जर गैरसमज असेल तर संवादातून आम्हाला हे दूर करण्याची आवश्यकता आहे. याबद्दल कुठेही मतमतांतरे असू शकत नाही. आणि विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकरांनी म्हणून एकदा नव्हे अनेकदा सांगितलं हे काँग्रेस हे जळतघर आहे, पण काँग्रेसनी एक मायावी विचार देऊन त्यांच्या मनामध्ये काही गोष्टी ज्या भरण्याचा प्रयत्न केला की भाजपा संविधान विरोधी आहे अशा पद्धतीचा प्रयत्न झाला. त्या प्रयत्नाचा संवाद हाच एक उत्तम मार्ग आहे. पण अजितदादा पण काल बोलताना बोललेले आहेत की एकूणच जे अनुसूचित जाती असेल त्यांना देखील आपल्याला सगळ्यांना सोबत घेऊन जावं लागेल. महायुतीतल्या इतर पक्षांची वेगळे काही विचार असू शकतात, पण जे आपण आहे ते आपण त्यांना पुढे सोबत घेऊन जाऊ. अजितदादा म्हणाले ते बरोबर आहे ना. महायुतीच्या सर्वच राजकीय पक्षांनी सर्व घटक पक्षांनी आपण अनुसूचित जातीला सोबत घेऊन पुढे गेलं पाहिजे. त्या दृष्टीने त्यांच्या योजना असेल, व्यक्तिगत लाभाच्या योजना असेल, या संदर्भामध्ये त्यांच्यापर्यंत योग्य भाव की आम्हाला सुद्धा सरकारमध्ये किंवा सरकारच्या बाहेर आमचा मान सन्मान, आमच्या जातीच्या प्रतिनिधींचा मान सन्मान याबद्दल जे काही गैरसमज आहे ते दूर केलं पाहिजे. लोकसभे निवडणुकीमध्ये भाजपला अपेक्षित यश मिळाल्याचं आपल्याला दिसत नाहीये. प्रामुख्यानं महाराष्ट्राबद्दल बोलायचं तर कुठेतरी जबाबदारी जी आहे ती निश्चित होऊ शकते का भाजपमध्ये, किंवा काही मंत्र्यांना विशेष जबाबदारी जी आहे ती विधानसभेमध्ये येत्या काळामध्ये देताना आपल्याला पाहायला मिळते. असं आहे की अजूनपर्यंत आमचं एकत्रितपणे विश्लेषण झालेलं नाही. काल माझ्या माहितीप्रमाणे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजींनी त्यांच्या खासदारांसोबत चर्चा केली, पराभूत उमेदवारांसोबत चर्चा केली, अजितदादांनी चर्चा केली, आम्ही सुद्धा परवा वसंत स्मृतीमध्ये काही चर्चा केली. आता आमची सविस्तर चर्चा झाल्यावर या संदर्भात योग्य असे निर्णय पक्षाच्या माध्यमाने होईल. पण कोण्या एका व्यक्तीवर जबाबदारी टाकण्याचं काही कारण नाही. आम्ही सामूहिकपणे निर्णय करतो, अजून एकत्रित येऊ, आम्ही विचारासाठी लढतो. आम्हाला निवडणूक जिंकणं जेवढं महत्वाचं वाटत नाही त्याच्यापेक्षा लोकांची मनं जिंकून लोकांना पार्टीचा विस्तार करण्याच्या दृष्टीने काम करणं. आणि म्हणूनच 1984 मध्ये आम्ही 2 खासदार होतो. आज आम्ही 2 वरून 240 वर आलो. आणि तुम्ही काँग्रेसची अवस्था बघितली असेल, काँग्रेसला तिन्ही टर्ममध्ये 15 वर्षात 44, 52 आणि 99 टोटल मारली तरी 240 होत नाही. म्हणजे आम्ही एका टर्ममध्ये जनतेने आमच्यावर जो विश्वास टाकला तो विचारांती विश्लेषण करून लोकांची मनं जिंकत गेलो. आजही महाराष्ट्र असेल, यूपी असेल, पश्चिम बंगाल असेल, यामध्ये आम्ही मागे पडलो आहे, निश्चित मागे पडलो आहे. याच्याबद्दल काही मतमतांतरे नाही. पण याचं विश्लेषण योग्य पद्धतीने करून पुढे जाऊ. आणि हा तर आम्हाला फायदा आहे की ससा कासवाच्या गोष्टीमध्ये 100दा कासव हारलं होतं. एकदा जिंकलं म्हणून कासवाला नंतर वाटायला लागलं की मी सशापेक्षा वेगवान आहे, तर मग नंतर मात्र कासव पुन्हा कधी चित्रात आला नाही, कथेतही आला नाही. मात्र महायुतीच्या विधानसभेच्या जागेसंदर्भात देखील काल छगन भुजबळांनी सांगितलं की शिंदे गटांना जेवढ्या जागा मिळतील तेवढ्याच विधानसभेत आम्हाला देखील जागा मिळतील. पुन्हा पुन्हा हे नाही, तुम्ही एक गैरसमज काढा. एखाद्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी किंवा महायुतीचे शिवसेना आदरणीय शिंदे गट यांनी आपल्या जागा कधी एखादा प्रश्न तुम्ही विचारला म्हणून भाव व्यक्त करताना किंवा भाषणामध्ये व्यक्त केला, हा झाला भाव. आता हाच भाव काँग्रेसनेही व्यक्त केला आहे महाविकास आघाडीमध्ये की आम्हाला 150 दिले पाहिजे म्हणून. तर या भाव व्यक्त केला म्हणजे काय आमची भांडणं लागली हा गैरसमज कदापि ठेवू नका. मी तुम्हाला 100% सांगतो की हा भाव झाला आणि यातून इच्छा व्यक्त झाली. पण याचा अर्थ असा नाही की एवढ्याच जागा दिल्या, याच्यापेक्षा जास्तही मिळू शकतात, कमीही मिळू शकतात. आमचं एकमेकाशी असणारा वैचारिक जी आमची बांधिलकी आहे यामध्ये निश्चितपणे आता आपण बघितलं असेल की एकनाथ शिंदे साहेबांच्या शिवसेनेला त्यांनी ज्या जागा मागितल्या त्याच्यापेक्षा जास्त जागा दिल्या. आणि म्हणून हा गैरसमज तुमच्या माध्यमातून निश्चितपणे दूर झाला पाहिजे की त्यांनी काही जागा मागितल्या याचा अर्थ आमच्यामध्ये काहीतरी संघर्षाची ठिणगी पडणार असा विषय करू नका. एक इच्छा व्यक्त केली जाते. भाजपच्याही काही कार्यकर्त्यांनी ज्या ठिकाणी शिवसेनेचे आमदार त्या ठिकाणी इच्छा व्यक्त केली की ही विधानसभा आम्ही लढावी. म्हणजे आमचं भांडण सुरू झालं का? आता भारतीय जनता पार्टीनी शिवसेना शिंदे गटाच्या काही जागांवर क्लेम केला होता म्हणून आमचं भांडण सुरू झालं का? मला वाटतं
की हा योग्य भाव नाही. इच्छा व्यक्त करणं, इच्छा दाबून ठेवण्याचं काही कारण नाही. इच्छा व्यक्त करावी, त्या इच्छेवर तर्काच्या आधारावर निर्णय होईल. भाऊ, मात्र अशा ज्या वक्तव्य केली जातात मोठ्या नेत्यांकडून, त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये कुठेतरी संभ्रम होतो. यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी देखील आपल्या भाषणात सुद्धा सांगितलं की असे वक्तव्य करू नका. नाही, देवेंद्रजींनी जे सांगितलं ते एकमेकाला मत पडली नाही यावर जे वक्तव्य केलं जातं ते करू नका. जागा मागणीच्या संदर्भामध्ये ते कुठेही त्यांनी मत व्यक्त केलं नाही. त्यांनी हे विशेष करून की यांनी माझं काम केलं नाही किंवा यांनी काही काम केलं नाही हे जे जाहीरपणे प्रकटन होतं हे करू नका. यातून मग काय दावे प्रतिवाद दावे सुरू होतील आणि मग दाव्या प्रतिदाव्यातून काही नसताना आपल्या राजकीय एक त्यामधलं अडचणी निर्माण होतात. पण जिथे काही लीड कमी होताना आपल्याला पाहायला मिळालेली आहे, प्रामुख्यानं लोकसभेच्या बद्दल जर बोलायचं तर कुठे काही जागा ज्या आहेत विधानसभेमध्ये त्या आपल्याला अदलाबदल होताना किंवा मग जागा ज्या आमदार आहेत त्यांना डचून देताना नाही, मी मला व्यक्तिगत रीतीने वाटतं की या निवडणुकीचा पुढच्या निवडणुकीशी संबंध नसतो. तुम्ही आता जर गेले 15-20 वर्षामधले लोकसभा विधानसभेचं मतदान काढा किंवा त्या संदर्भामधलं जर तुम्ही अभ्यास केला तर तुमच्या लक्षात येईल. ज्याच्या संदर्भामध्ये मी सुद्धा आकडेवारी एकत्र करतोय. मी स्वतः बघितलं की मी बाकीच्यांचं नाही पण मी असे अनेक विधानसभा बघितल्या की ज्याच्यामध्ये आम्ही लोकसभेत 40,000ची आघाडी होती आणि विधानसभेत आम्ही मागे पडलो. आणि असे अनेक मतदारसंघ होतो जिथं विधानसभेत आम्ही लोकसभेत मागे होतो आणि विधानसभेत आम्ही जिंकल्या. त्यामुळे मला वाटतं की त्या निवडणुकीतलं काहीतरी एक वैशिष्ट्य असतं. नंबर 2, आमच्या पक्षामध्ये किंवा आमच्या महायुतीमध्ये बंडखोरी होण्याचं काही प्रमाण असेल विधानसभेत तर ते अतिशय नगण्य असतं. पण तुम्ही महाविकास आघाडीमध्ये हे बघाल की विधानसभेच्या निवडणुका जेव्हा छोट्या होतात तेव्हा त्यांच्यामध्ये बंडखोरी होण्याचं प्रमाण हे वाढतं. 1995 सुद्धा बघितलं आहे. तर याचा फायदा हा योग्य पद्धतीने महायुतीला घेता येईल. पण त्या दृष्टीने मात्र तुम्ही जसं म्हणाल की पराभवाचं शास्त्रशुद्ध तर्कसंगत विश्लेषण करावं लागेल आणि हे विश्लेषण करून त्याच्यावर उपाययोजना करावी लागेल आणि उपाययोजना वेगाने करावी लागेल. जे सरकारच्या विरुद्ध चुकीच्या बातम्या दिल्या गेल्या तर मला वाटतं की आपण माहिती जनसंपर्क विभाग महाराष्ट्राचा जो आहे माहिती जनसंपर्क विभागातून खऱ्या योजनांची माहिती लोकांना पोहोचवली पाहिजे. योजना काही एकनाथ शिंदेजींच्या नेतृत्वात देवेंद्रजीच्या नेतृत्वात आपण कमी केल्या असं नाही आहे. पण कुठं त्यामध्ये त्रुटी असेल उणीव असेल कुठं त्याचा प्रचार प्रसार झाला नसेल तर आम्हाला याचा योग्य उपयोग केला पाहिजे. आणि सबका साथ सबका विकास सबका सन्मान सबकी प्रगती हे आपल्याला महाराष्ट्रामध्ये केलं तर लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आम्ही मागे आलो आहे. पण मला विश्वास आहे तुम्ही जर मैदान चित्रपट बघितला असेल तर त्या चित्रपटामध्ये ही कथा तुम्हाला लक्षात घेता येईल. भाऊ, काल मुख्यमंत्र्यांनी आमदारांची सगळी बैठक घेतली. त्या आमदारांच्या बैठकीमध्ये आमदारांनी अशी खंत व्यक्त केली की भाजपने जो सर्व्हे केला होता या सर्व्हेच्या आधारे काही जागा ज्या आहेत ते त्यांच्याकडे त्यांनी बळकावल्या होत्या. विधानसभेला असं काही होता कामा नये. कुठेतरी सर्व्हेचा धाक यावेळी दाखवला गेला असेल. ह्याला जोडून पुढचा प्रश्न आहे. शिरसाट देखील तसंच म्हणाले आणि ते म्हणाले की आमचा जो ओव्हर कॉन्फिडन्स आहे तो आम्हाला मिळाला. आमच्यामध्ये मोठा भाऊ हा भाजप होता आणि जे भाजप सांगेल तसं आम्ही करत होतो असं ते म्हणतात. नाही, याच्याबद्दल माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी माननीय देवेंद्रजी आणि माननीय अजितदादा हे तिघे एकत्र बसणार आहे. तिघेही एकत्र बसून आपापल्या पक्षामध्ये ज्या काही आमदार किंवा खासदार किंवा उमेदवार यांनी विश्लेषण केलं असेल हे तिघे एकत्र येऊन त्या विश्लेषणाच्या संदर्भामध्ये चर्चा करतील आणि या चर्चेतून कुठं काही उणदुणं असेल कमी असेल समज गैरसमज असेल अपसमज असेल आणि या माध्यमातून योग्य पद्धतीने विधानसभेच्या निवडणुकीची तयारी करतील. आणि याबद्दल देवेंद्रजींनी पत्रकार परिषदेत माहिती घेऊन सांगितलंच आहे की आम्ही तिघेही एकत्र येऊन याचं विश्लेषण करू. आपापल्या पक्षाचं विश्लेषण होईल. हे विश्लेषण झाल्यानंतर तिघे नेते एकत्र येईल. आमचीही कोर टीम विश्लेषण करेल. आता मीही काही विश्लेषण मुद्दे लिहून ठेवले आहे. तर जेव्हा एकत्रित बसू तेव्हा त्या मुद्द्यांवर कारण कदाचित असं आहे की विश्लेषण करताना चक्रधर स्वामीच्या कथेसारखं आहे की त्या हत्तीचा जो दृष्टांत आहे प्रत्येक जण विश्लेषण करताना आपापल्या परीने विश्लेषण करतो पण आपल्याला एकत्रितपणे त्या चक्रधर स्वामीच्या कथेसारखा विचार करणं गरजेचं आहे. शिवसेनेच्या आमदारांनी निधी वाटपावरून पुन्हा एकदा नाराजी व्यक्त केली. खऱ्या अर्थानं ज्या मुद्द्यावरून शिवसेनेचे आमदार
उद्धव ठाकरेंपासून बाजूला झाले, तर तोच मुद्दा पुन्हा एकदा या सरकारमध्ये सुद्धा पाहायला मिळतो. मला वाटत नाही. मी तर एकनाथ शिंदेजींना निधी वाटप करताना एवढा निधी आमदारांना देणारा मुख्यमंत्री व त्यांना समर्थन करणारे माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी व अजितदादा हे मी 30 वर्ष विधानसभेत आहो आणि माझा निधी वाटपामध्ये अन्याय होतो असं जर कोणी म्हणत असेल तर मग विचारच केला पाहिजे. खरं तर आम्ही अनुभवलं आहे की देवेंद्रजीच्या कार्यालयातून फोन येतो, अजितदादांच्या कार्यालयातून फोन येतो आणि एकनाथ शिंदेजी स्वतः फोन करून आमदारांना म्हणतात की तुमच्या मतदारसंघात काही कामं राहिली आहे का. तर याबद्दल मात्र जर असं कोणी म्हणाला असेल तर कदाचित तो मागच्या कार्यकाळातही त्याच्यावर जी आपबीती आहे ते सांगत असेल. मी एकनाथ शिंदेजींना, देवेंद्रजींना, अजितदादांना असं कधी कमी करताना मी तरी बघितलं नाही. मी स्वतःही याचा व्यक्तिगत अनुभव घेतला. सरसंघचालक काय म्हटले की सेवा करणाऱ्यांमध्ये अहंकारपणा नसावा, मीपणा नसावा. त्यांनी नेमके कुणाचे कान टोचले? कारण चर्चा अशी झाली की मोहन भागवतजी यांनी मोदी साहेबांचे कान टोचल्याची चर्चा सुरू. नाही, हे तर तुम्ही तुमच्या पद्धतीने वाक्याचा अर्थ गावता. अरे त्रिकालबाधी सत्य आहे की सेवेच्या सोबत नम्रता असली पाहिजे, विनम्रता असली पाहिजे आणि जसं आपण विद्या विनयनं शोभते तसं सेवा सुद्धा विनयने शोभते. आणि आपल्या देशामध्ये तुम्ही बघितलं असेल की आपला देश त्याग आणि सेवेची पूजा करणार आहे. त्याग आणि सेवेला जगामध्ये सर्वात जास्त किंमत देणारा कोणता देश असेल तर तो आपला देश आहे. या मातीमध्ये सेवेची पूजा आहे आणि अशी शेकडो उदाहरणं मला सांगता येईल की ज्यांनी सेवेची पूजा केली, त्यागाची पूजा केली. तर मला वाटतं की हे त्रिकालबाधी सत्य मांडलं, यातून काही कोणाचे कान टोचले हे आता आपापल्या परीने जागा जागा ज्याच्यावर राग असेल त्यांनी त्याचं नाव रिकाम्या जागेत भरावं एवढंच आहे. याच्यामध्ये मला वाटत नाही की त्यांनी कोणा व्यक्तिविशेषक म्हटलं. आणि आदरणीय सरसंघचालक मोहनजी यांना निश्चितपणे एक संघाचे प्रमुख म्हणून अधिकार आहे की उद्या आमच्यापैकी एखाद्या व्यक्तीच्या संदर्भात त्यांना भाष्य करायचं असेल तर ते डायरेक्ट फोननी करू शकतात. फोनचं बिल भरण्याची क्षमता निश्चित आहे. ते जाहीरपणे जे केलं ते एक जाहीर तत्वज्ञान आहे, ते कोणाला लागू नाही. सर्वांनी ते ग्रहण करावं तुमच्यापासून माझ्यापर्यंत. 8 तारखेपासून मनोज जरांगे पाटील हे उपोषणाला बसले, मात्र कुठेतरी आपला काटा काढण्याचा प्रयत्न आहे अशी टीका, असे आरोप जे आहेत त्यांच्याकडनं होताना दिसतात. सोबतच सरकार देखील डाव खेळत आहे आपल्याशी असं देखील ते वक्तव्य करतात. कशा प्रकारे बघताय? निवडणुका तोंडावर आहेत, विधानसभाच्या सोबत ते उभं देखील राहण्याचा विचार करतायत 248 288 जागांवर. एकूण सरकारला याचा मोठ्या प्रमाणात फटका बसू शकतो. नाही, आता याच्या संदर्भात माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी, देवेंद्रजी आणि अजितदादा हे या विषयामधल्या विश्लेषणानंतर योग्य पद्धतीने निर्णय करतील. आणि नंबर 2 की शेवटी समाज मराठा असेल की ओबीसी असेल यांना न्याय देण्याची भूमिका सरकारची असणारच आहे. शेवटी जाती समाजाच्या प्रगतीमध्येच तर देशाची प्रगती आहे ना. शेवटी अर्थशास्त्री डॉक्टर किन्स काय म्हणतो, प्रत्येक व्यक्तीच्या प्रगतीमध्ये समाजाची प्रगती आणि समाजाच्या प्रगतीमध्ये देशाची प्रगती आहे. मग मराठा समाज मागे ठेवून काही राष्ट्र किंवा राज्य पुढे जाऊ शकेल का? आणि म्हणून यावर योग्य पावलं हे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उचलतील याबद्दल मनात शंका असण्याचं कारण नाही. आणि सरकार हे कोणत्याही व्यक्तीबद्दल, कोणत्याही समूहाबद्दल, वर्गाबद्दल प्रेम आणि आस्थेनेच त्यांना वागावं लागतं. आणि म्हणून या प्रश्नावर माझं उत्तर एकच असेल की माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी, माननीय देवेंद्रजी आणि माननीय अजितदादा तिघेही एकत्रित येऊन याच्यावर तोडगा काढतीलच. भाऊ, उद्धव ठाकरे यांनी विधानसभेसाठी 185 जागेचं लक्ष ठेवलं आहे, तशी कामाला लागा असे आदेश दिले. कुठेतरी त्यांचं सुद्धा होप्स जे आहेत वाढलेले आहेत, जर जागा जास्त लक्ष झाले पाहिजे. नाही, आता डिलिमिटेशन होणार आहे 26 पासून, तर कदाचित त्यांचा 2029 साठीचा प्रयत्न असेल. 29 मध्ये महाराष्ट्र विधानसभेच्या जागा वाढतील ना, महिलांचं आरक्षण वगैरे, तर त्या हिशोबाने ते 185 म्हणतं असेल. 2024च्या निवडणुकीत 185 ते जागा लढतील तर मग काँग्रेस आणि शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादीला काय मिळेल? पण याला सोडून काँग्रेसचे आता अभिजित वंजारे सुद्धा म्हटलेले आहेत की जर उद्धव ठाकरे सर्व जागांवर लढण्याची तयारी करत असेल तर काँग्रेसनेही तयारी करावी. विदर्भातील सर्व जागांवर काँग्रेस लढण्यास तयार आहे. चांगली आनंदाची गोष्ट आहे. मग हे आमच्यासाठी उद्धवजी आणि अभिजितजी
हे आमच्या विश्लेषणाच्या अगोदरच काही सकारात्मक भूमिका घेत असेल तर यांचं स्वागत केलं पाहिजे. आणि आता तिसरा पक्ष राहिला, त्यांनी 150-200 जागा लढवाव्या. पश्चिम महाराष्ट्र त्यांनी घ्यावं, विदर्भ यांनी घ्यावं, मुंबई यांनी घ्यावी. आनंद आहे. भाऊ, मात्र याला जोडून एक असा प्रश्न आहे की गेल्या काही दिवसांपासून जॅकेट तयार करून असणार आहेत आणि यांचं देखील मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळेल असं आहे का? मंत्रिमंडळाचा विस्तार भारत गोगोले मग एका गोष्टीची माहिती नाही आहे. आणि मंत्रिमंडळ विस्ताराबद्दल तुम्हीही कोणालाही कदापि प्रश्न विचारू नका. जेव्हा होणार आहे तेव्हाच होईल. कारण नसताना लोकशाहीवरचा विश्वास कमी होईल असे प्रश्न विचारू नये. कारण तुम्ही मत देता. आतापर्यंत तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सुद्धा 10 आमचा मंत्रिमंडळ विस्तार झाला, पण अजूनपर्यंत काही विस्तार झालेला नाही. पण काही शक्यता आहे? मी आपल्याला पुन्हा सांगतोय की या प्रश्नाचं उत्तर देण्याचं काहीही कारण नाही. चंद्रावर जेव्हा वस्ती होईल तेव्हा होईल. आज चंद्रावरच्या वस्ती होण्याच्या अगोदर तिथं जागेच्या किमती किती आहे असा प्रश्न करण्यासारखा हा प्रश्न आहे. जेव्हा आमच्या केंद्रीय नेतृत्व करेल तेव्हा तुम्हाला सांगूच ना आम्ही. शेवटी प्रेस नोट निघेल कोण मंत्री होईल, कोण खाता आहे. पदाधिकाऱ्यांमधून विशेषतः आमदारांमधून एक चुकी मागणी अशी समोर येताना दिसते की मोठ्या संख्येने आपण सरकारमध्ये आहोत, त्यामुळे किमान महामंडळाचं वाटप करून किंवा मंत्रिमंडळाचा विस्तार करून ताकद देण्याची ग्राउंड लेवलला गरज आहे. ती खरंच अशी गरज वाटते तुम्हाला? नाही, गरज आहे का तर गरज आहे. अनेकांच्या हाती काम देणं हे गरज आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.